बघा आता आज आपला एक्सेल मध्ये आपल्याला डेटा टॅब मधला सिनोरो मॅनेजर आणि रेफरन्स या रेफरन्सेस इन एक्सेल याबद्दलची माहिती आज बघायची आपल्याला. सिनेरो मॅनेजर आज काय काय शिकणार आहे आपण. सिनेरो मॅनेजर आणि टेक्स्ट टू कॉलम हे डेटा टॅब मधल्या दोन कमांड्स आपण बघणार आहे. प्लस रेफरन्सेस इन एक्सेल, एक्सेल मधले रेफरन्सेस आपल्याला बघायचे. ही खूप गरजेची गोष्ट आहे, कारण की पुढे जाऊन आपल्याला जे काही शिकायचे त्याच्यासाठी हे रेफरन्सेस खूप गरजेचे. त्यामध्ये तीन प्रकारचे रेफरन्सेस असतात. रिलेटिव्ह रेफरन्सेस, ऍब्सोल्यूट रेफरन्सेस आणि मिक्स रेफरन्सेस. बरोबर. चला तर मग आपण एक्सेलची फाईल ओपन करू आणि त्या कमांड्स बघायला सुरुवात करू. या पद्धतीने तुम्हाला काही डाटा टाईप करायचा आहे, द्यायचा आहे. पहिले आपण बघणार आहे ती म्हणजे टेक्स्ट टू कॉलम ही कमांड बघणार. कोणती कमांड बघणार आहे? टेक्स्ट टू कॉलम. डेटा टॅब मध्ये ती कमांड उपलब्ध आहे. त्याच्यावर हा डेटा तुम्हाला दिलेला आहे प्रॅक्टिकल साठी. अशा पद्धतीने डेटा टाईप करा किंवा तुम्ही तुमचा डाटा जरी टाईप केला तरी चालेल. फक्त व्यवस्थित बघा. याच्यात काय केलेलं आहे, त्या याचं नाव दिलेलं आहे एम्प्लॉईचं, त्याचा ऍड्रेस दिलेला आहे, समजा @पोस्ट सोनारी, त्याचा तालुका कॉमा करून सिन्नर आणि कॉमा करून नाशिक अशा पद्धतीने दिलेला आहे. म्हणजे आणि प्रत्येकाचं सेम आहे जवळपास. बरोबर. आता ह्याचा डाटा तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही कुठून तरी कॉपी करून घेतला तर तो एक्सेल मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कॉलम मध्ये पाठवायचा आहे. तर अशा केसमध्ये तुम्ही, तुमच्याकडे इथे छान कमांड आहे डेटा टॅब मध्ये, टेक्स्ट टू कॉलम. कोणती कमांड आहे? टेक्स्ट टू कॉलम. बघा या डेटाला तुम्ही सिलेक्ट करा. केलं सिलेक्ट. सिलेक्ट करून ही कमांड द्या, टेक्स्ट टू कॉलम. जशी कमांड दिली तो आपल्याला विचारतं डिलिमिटर किंवा फिक्स विड्थ. असे दोन ऑप्शन तिथे दिले जातात. ते आपल्याला घ्यायचंय डिलिमिटर. काय घ्यायचंय? डिलिमिटर. बघा नेक्स्ट म्हटलं. आता डिलिमिटर म्हटल्यानंतर तो आपल्याला डिलिमिटर विचारतोय. डिलिमिटर म्हणजे काय काय बघा बरं. त्याच्यामध्ये टॅब आहे, सेमिकोलन आहे, कॉमा आहे, स्पेस आहे किंवा अदर आहे ना. मग याच्यामध्ये आपल्याला कुठून त्यांना वेगळं करायचंय? ज्या ठिकाणी कॉमा आहे तिथून वेगळं करायचंय, आहे का नाही. मग मी इथं काय घेणार? कॉमा सिलेक्ट करणार. काय सिलेक्ट करणार? कॉमा. आणि नेक्स्ट म्हणणार. बघ नेक्स्ट. नंतर काय सांगितले त्याले? कॉलम डेटा फॉर्मॅट कसा पाहिजे ते? तर जनरल पाहिजे. टेक्स्ट मध्ये नकोय किंवा डेट मध्ये नकोय आपल्याला जनरल मध्ये पाहिजे. मी फिनिश म्हणतो. जसे फिनिश म्हटलं त्याने बरोबर कॉमाच्या ठिकाणचा डाटा बाजूला केला, कॉमा गायब करून टाकला. लक्षात घ्या, आहे का. मग तुम्ही त्या कॉलमला वरती हेडिंग देऊन शकतात आणि हेडिंग देऊन तिथं त्याला एक बघा. या ठिकाणी एक लक्षात घ्या, इथं ढाकणे ऋषिकेश म्हणून जो आहे त्याचा आपण जिल्हा टाकलेला नव्हता, त्याने तिथं जिल्हा घेतला नाही. तो कॉलम काय केला? एम्प्टी सोडून दिला. बरोबर. समजा त्या सातपूरच्या ठिकाणी जर तुम्ही नाशिक टाकलेलं असतं तर त्याने नाशिक याच फील्ड मध्ये ते घेतलं असतं. येते लक्षात. शेवटचं फील्ड त्याने तो एम्प्टी सोडेल. ओके. मग आता तुम्हाला मी म्हटलं की हे नावं सुद्धा फर्स्ट नेम, लास्ट नेम, मिडल नेम वाईज वेगळे करायचे. तर कसे करणार बरं? तुम्हाला मी शिकवलंय ना. काय शिकवलं? फ्लॅश फील्ड शिकवलं होतं. बरोबर. याने पण करू शकतो आणि या कमांडने सुद्धा आपल्याला करता येतं. कोणत्या? टेक्स्ट टू कॉलमने सुद्धा करता येईल. बरं. बघा टेक्स्ट टू कॉलमला मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर पहिला ऑप्शन काय सिलेक्ट केला? डिलिमिटर. नेक्स्ट म्हटलं. आता इथं कॉमा ऐवजी मी काय घेणार? स्पेस घेणार. काय घेणार? स्पेस. डिलिमिटर कोणता घेऊ? स्पेस. बघा नेक्स्ट म्हटलं. बघा जनरल डाटा हा सिलेक्ट ठेवला. काय म्हणतो? देअर आर ऑलरेडी डेटा हिअर, यू वॉन्ट टू रिप्लेस इट. ओके. झालं. काय माहिती, तिथं ऑलरेडी तो ऍड्रेसचा डाटा होता, त्याच्यामुळे त्याने आपल्याला वॉर्निंग मेसेज तिथं दिला. आपण ओके म्हटलं, त्याने ऍड्रेसचा डाटा डिलीट करून टाकला आणि त्याचा डाटा तिथे घेतला. याचा अर्थ काय? तिथं दोन कॉलम तुम्ही ऍडिशनल घ्यायला हवे होते. बरोबर. मग मी काय करतो, इथं अंडू कमांड. असं जर चूक झाली तर आपल्याकडे सोपा पर्याय अंडू आहे ना. मग मी आता इथं दोन कॉलम काय करतो? इन्सर्ट करतो.
इन्सर्ट झाले. इन्सर्ट झाल्यानंतर मग कमांड देतो. इथं सिलेक्ट केलं, सिलेक्ट करून इथं आपण टेक्स्ट टू कॉलम ही कमांड दिली. डिलिमीटर सिलेक्ट केलं, डिलिमीटर सिलेक्ट करून इथं स्पेस निवडलं, नेक्स्ट म्हटलं आणि फिनिश म्हटलं. बघा आता त्याने ती वॉर्निंग दिली नाही, कारण की पुढच्या कॉलम मध्ये डाटा नव्हता, म्हणून त्याने डायरेक्टली तो डाटा तिथं काय केला, कॉपी केला. मग तुम्ही त्या याला वरती हेडिंग टाकून त्याला चेंज करू शकता. फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. फ्लॅश फिलने सुद्धा तुम्हाला करता येईल. आणि हे जे ऍड्रेस आपण वेगळे केले हे फ्लॅश फिलने सुद्धा वेगळे करता येतील. म्हणजे या दोन्ही पर्यायाचा वापर, कोणता पर्याय तुम्हाला वापरता येईल, फ्लॅश फिल किंवा टेक्स्ट टू कॉलम, येईल करता. ठीक, पुढे जाऊ आपण आपल्या याच्याकडे. आपल्याला बघायचं व्हॉटिपी अनालिसिस मध्ये एक कमांड आपली बघायची, ती म्हणजे सिनेरो मॅनेजर. आता इथं काय करायचं, इथं आपल्याला एक माऊस प्रोडक्शनचा एक चार्ट आपल्याला दिलेला आहे, पार्टचं नाव दिलेलं आहे. म्हणजे माऊस, हा जो माऊस आहे, हा माऊस प्रॉडक्ट करताना काय काय लागणार आहे, त्याला बॉडी लागणार आहे, बरोबर. कारण त्याच्यामध्ये सर्किट बोर्ड असणार आहे काम करण्यासाठी. त्याच्यानंतर वायर असणार आहे, आता याला वायर नाही पण वायर माऊसला वायर असणार आहे. आणि हे काम करायला लेबर लागणार आहे, बरोबर आहे का नाही. काप ऑफ होणार आहे सगळं आणलं का, म्हणजे ते. मग त्याचे कोणती कंपनी म्हटलं का त्याला कोणत्या भागाला काय खर्च येतोय तो काढलेला असतो तिथं. बघा, बॉडीला 30 रुपये खर्च समजा, सर्किट बोर्डला 50 रुपये खर्च, वायरला 20 रुपये आणि लेबर चार्जेस 20 रुपये, अशी 120 रुपये ही प्रोडक्शन कॉस्ट आपली इथे येते. किती येते, 120 रुपये. मग आपण मॅनेजर लेवलचे किंवा मॅनेजर लेवलचे आपण जर एम्प्लॉई असो तर आपल्याला हे पण बघितलं पाहिजे का यात कॉस्ट रिड्यूस करता येईल का, यात वाढवता आली तर क्वालिटी वाढवता येईल का, आहे का नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे बघ, लोअर किती पाहिजेत, मिडलला आपण किती सेट करू शकतो, हायर किती ठेवू शकतो का, जेणेकरून आपण मार्केटमध्ये आपला प्रॉडक्ट विकल्या जाईल, हायर केलं तरी विकल्या जाईल, बरोबर. कुठं कॉस्ट कटिंग करू शकतो किंवा कुठं क्वालिटी वाढवण्यासाठी कॉस्ट वाढवून आपण हे करू शकतो. हे आपण सगळ्या गोष्टींचा विचार आपण तिथे केला पाहिजे. आणि तो विचार कंपन्यांमध्ये होतो, त्याच्यावर कायम रिसर्च चालू असतं आणि रिसर्च करून मग नवीन नवीन प्रॉडक्ट आपल्या मार्केटमध्ये येत असतात, बरोबर आहे का नाही. आता हे मोबाईल प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन फीचर्स आणून त्याच्यामध्ये हे केलं जातं, मग त्यावेळेस त्या सगळ्या कॉस्टचा विचार केला जातो. मार्केटमध्ये त्याची कॉस्ट किती ठेवल्यावर किती फरक पडेल याचा रिसर्च होतो. आणि या सगळ्या रिसर्च करू, पण मग त्यासाठी बेसिक रिसर्च तर तुमचा झाला पाहिजेत ना. त्याची लोअर कॉस्ट किती घेतली पाहिजे, मिडल कॉस्ट किती घेतली पाहिजे, हायर कॉस्ट किती घेतली पाहिजे, आहे ना. तर ते तो रिसर्च करण्यासाठी हा या सिनियर मॅनेजर या कमांडचा आपल्याला उपयोग होतो. मग आता बघू आपण याच्यामध्ये 3 सिनेरिओ तयार करू का. एक लो कॉस्ट बजेट किती घ्यायचा, मीडियम कॉस्ट बजेट किती घ्यायचा आणि हाय कॉस्ट बजेट किती घ्यायचा. आणि मग त्याची प्रिंट काढून आपण मॅनेजमेंटला काय करू शकतो, सादर करू शकतो. त्यावर ते निर्णय घेऊन मग आपल्याला कोणत्या बजेटनुसार माऊसचं प्रोडक्शन करायचं ते ठरवू शकते, बरोबर आहे का. बरं, जातोय आपण. इथं मी बॉडी आपल्या ह्या टेबलवर मी कर्सर ठेवला, अशा पद्धतीने पण टाईप करून घेतलं आणि मी व्हॉटिप अनालिसिस मध्ये जातो. सिनेरो मॅनेजरला मी क्लिक करतो. सिनेरो मॅनेजरला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक एक सिनेरो इथं ऍड करायचा आहे. पहिला सिनेरो मला ऍड करायचा आहे लो कॉस्टचा करू. कोणता करू, लोएस्ट कॉस्टचा. मग मी इथं सिनेरोला नाव देतो लोएस्ट. काय नाव दिलं, लोएस्ट. ओके. नंतर चेंजिंग सेल, कोणकोणत्या सेलमध्ये बदल करायचा आपल्याला, हे सगळेच भाग बदलायचे. बॉडीचं काही कॉस्टिंग कमी करू, सर्किट बोर्ड कमी करू, वायरचं काही कॉस्टिंग कमी करता येते का बघू, लेबर चार्जेसची काही कॉस्टिंग कमी करता का बघू. मग हे सगळ्या सेल मला सिलेक्ट करायचे. ह्या आरोला मी क्लिक करतो आणि हा सगळा रेंज इथं टोटल मी घेत नाहीये, टोटल त्यांच्यावर आलेली आहे, त्याच्यामुळे टोटल त्यात घ्यायची नाहीये. बरं आलं. मग काही कमेंट तुम्हाला द्यायच्या असतील तर त्या कमेंट इथं तुम्हाला देता येतील. ठीक आहे, मी आता सध्या काही कमेंट देत नाही आणि मी ओके म्हणतो. जसं ओके म्हटलं, पुढचा डायलॉग बॉक्स आला, एंटर द व्हॅल्यू फॉर इच ऑफ द चेंजिंग सेल. चेंजिंग सेल मध्ये कोणत्या व्हॅल्यूज तुम्हाला टाकायच्या. मग असं करू की आपण कॉस्ट कटिंग करताना बॉडीची कॉस्ट थोडीशी कमी झाली पाहिजे,
मग बॉडीची कॉस्ट समजा 30 आहे तर इथं 25, लोएस्ट घेतोय ना आपण, मग 25 घेतली मी. सर्किट बोर्ड जो आहे, सर्किट बोर्ड मध्ये एक 5 रुपये कमी झाले पाहिजे म्हणजे 45 रुपीज, बरोबर. वायर ही 20 ऐवजी 18 रुपयात येईल असे आपण बघू मार्केटमध्ये. आणि लेबर पण आपले कमी कमी कॉस्ट मध्ये लेबर कसं करता येईल, किंवा मग प्रोडक्शन वाढवून समजा दिवसाला 50 माऊस तयार होत आहे तर तिथं त्याला आपण टार्गेट वाढवू शकतो की 50 ऐवजी मला 55 पाहिजे. मग तिथं आपली लेबरची कॉस्टिंग कमी होईल ऑटोमॅटिकली. एकाने 50ला समजा 500 रुपये खर्च येतोय तर 55 बनवल्यावर 500 येणार आहे, त्याचा पगार तर आपण काय वाढवणार नाही, किंवा मग त्याला काहीतरी इन्सेंटिव्ह वगैरे अशी स्कीम करून आपण त्या गोष्टी करू शकतो. मग इथं मी 18 रुपयाची कॉस्टिंग होईल असं आपण पकड पकड आणि इथं ओके म्हटलं. झालं, पहिला सिनेरिओ तयार झाला. दुसरा करायचा मला. दुसरा कोणता करतो, मीडियमचा करतो मी. ऍड म्हटलं, त्याला मीडियम असं नाव देतो. काय नाव दिलं, मीडियम. त्याची रेंज सिलेक्ट करतो, सेम रेंज, हीच रेंज. ओके बघ, आणि इथं ओके म्हटलं. ओके म्हटलं त्या व्हॅल्यू मीडियमला आपण सेम हीच व्हॅल्यू ठेवणार, ह्याच्यात काही बदल करत नाहीये. मी डायरेक्ट ओके म्हटलं. पुढे तिसरा सिनेरिओ तयार करतोय मी. तिसरा करतोय हाय बजेटचा, त्याला हाय नाव दिलं. त्याची रेंज सुद्धा तीच सिलेक्ट केली सिलेक्ट. ओके म्हटलं इथं. आता हाय बजेटचा आपल्याला माऊस म्हणजे क्वालिटी वाढवायची, मग त्याची थोडीशी बॉडी चांगली घेऊ, एक 5 रुपये त्याच्यामध्ये वाढतील समजा. सर्किट बोर्ड चांगला घेऊ, त्याच्यात 5 रुपये वाढवू. नंतर मग वायर चांगल्या क्वालिटीची घेऊ, त्याच्यात 5 रुपये वाढवू आपण. लेबर बनवताना त्याने चांगल्या पद्धतीने बनवा, थोडस त्याला टार्गेट कमी देऊ जेणेकरून काही रिजेक्शन होणार नाही, बरोबर. मग त्याच्यासाठी आपण 5 रुपये आपण वाढवले आणि ओके म्हण. चाल, अशा पद्धतीने तिन्ही सिनेरिओ आपण काय केले, तयार केल्यावर त्याचा आपल्याला रिपोर्ट बघायचा असेल तर इथं समरी म्हणून ऑप्शन असतो, त्याच्यावर क्लिक केलं आणि तो ओके म्हटलं. बघा तुम्हाला समरी तिथं दिसायला सुरुवात झाली का. आणि मग ह्या समरीची प्रिंट आउट काढून तुम्ही मॅनेजमेंटला काय करू शकाल, सादर करू शकाल. दिसतंय तिथं बघा, चेंजिंग सेल B4 मध्ये काय चेंज झाला पाहिजे, B5 मध्ये काय चेंज झाला पाहिजे, B6 मध्ये काय चेंज झाला पाहिजे आणि B7 मध्ये काय चेंज झाला पाहिजे, ते आपण तिन्ही लोएस्ट, मीडियम आणि हाय करंट व्हॅल्यू इथं आपल्याला दाखवली. आपली करंट काय होती तीच आपण मीडियमला घेतली, बरोबर. लोएस्ट, मीडियम आणि हाय अशी तिन्ही बजेट आपण मॅनेजमेंट समोर सादर करू शकतो ना. पण आता मला सांगा, मॅनेजमेंटला ही प्रिंट काढून तुम्ही दिली, आता B4 मध्ये काय, त्याला काय माहिती, तुम्हाला माहिती आहे B4 मध्ये काय, बॉडी आहे का नाही. B5 मध्ये काय, सर्किट बोर्ड आहे. हे तुम्हाला माहिती आहे, मॅनेजमेंटला माहिती आहे का. असं प्रिंट दिल्यावर कोणी स्वीकारेल का, आहे का. मग आपल्याला तिथे ते नाव आले पाहिजेत, बरोबर. आणि हा ऑटोमॅटिक जनरेट होणारा रिपोर्ट असल्यामुळे ते नावं कशी घ्यायची तिथं ते आपण बघू. बघा आता हा समरी जी आहे, सिनेरिओ समरी जी आहे, हा एक टॅब आला खाली आणि त्याच्यामध्ये ती समरी आली की मी डिलीट करून टाकतो. राईट क्लिक करतो आणि इथं डिलीट म्हणून ऑप्शन आहे, त्याला मी क्लिक केलं, ओके म्हणून. पुन्हा मी माझ्या माऊस टॅबवर आलो आणि आल्यानंतर मला पुन्हा कमांड द्यायच्या का नाही. आता आपण सिनेरिओ सेट केलेले, फक्त आता ही जी व्हॅल्यू आहे B4, B5, हे बॉडी, सर्किट बोर्ड, वायर अशी नावं कशी येतील हे आपल्याला बघायचं. आता B4 हे जे नाव आहे हे कुठे दिसतंय बघा बरं, इथं दिसतंय का, आपण नेम बॉक्स बघितला होता ना, आहे ना, या ठिकाणी दिसतंय. मग आपण या ठिकाणी त्याचं नाव बदलू शकतो. त्या B4 ला आपण नाव बदलू शकतो. B4 ला आपण बॉडी नाव देऊ ना डायरेक्ट. बघ इथं क्लिक करायचं आणि असं बॉडी टाईप करायचं, केलं टाईप आणि एंटर की प्रेस करायची. तुम्ही जर बाजूला दुसरीकडे क्लिक केलं तर तो स्वीकारणार, जोपर्यंत एंटर देत नाही. बघा एंटर दिला, आता त्याने स्वीकारलं, बरोबर. इथं गेलो, सर्किट फक्त नाव देताना एखाद्या सेलला तुम्ही नाव देताय, सेलचं B4चं नाव किंवा B5चं नाव बदलताय, तर ते नाव देताना काळजी घ्यायची की त्या नावामध्ये जे नाव तुम्ही देताय त्याच्यात स्पेस नको. काय नको, स्पेस नको. मग आता इथं सर्किट बोर्ड मध्ये तर स्पेस आला,
बरोबर आहे का नाही? मग तुम्ही त्याला कसं करणार, इथं मी क्लिक करतो सर्किट, आणि एक अंडरस्कोर साइन असतं, अंडरस्कोर, डॅश पण चालत नाही, अंडरस्कोर चालतं, अंडरस्कोर बोर्ड असं टाईप करतो आणि एंटर की दाबतो. सगळ्यात महत्वाचं काय, एंटर दाबा, तर ते सेलला नाव अप्लाय होतं. बरं, खालच्या याला वायर नाव देतो. आता इथं काय आपल्याला स्पेस नाही, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. वायर, एंटर. लेबर, इथं काय देतो, लेबर, आणि एंटर दिला. आलं लक्षात? आता परत आपण आपल्या आपल्या कमांड कडे जाणार. कोणती कमांड आपली, व्हॉट इफ अनालिसिस मध्ये सिनेरो मॅनेजर आलं. आणि इथं आपण काय बघणार आहे, समरी. ओके, आली बघा समरी. आले का? आता ते जिथं सेल ऍड्रेस आला होता तिथं काय आलं, जे आपण सेलला नाव दिलं ते आलं. मग सेलला नाव दिलं ते आपल्याला तिथं दिसतंय का सेल ऍड्रेस मध्ये, आपण बघू ना. माऊसच्या ह्या टॅबवर मी क्लिक करतो आणि क्लिक करून या बॉडीच्या 30 या अमाऊंटवर क्लिक करतो. बघा आता इथं आपल्याला B4 नाही दिसत, बॉडी दिसते इथं बघा, सर्किट बोर्ड. येते लक्षात? म्हणजे सेलला सुद्धा आपण नाव बदलू शकतो, सेलचं नाव सुद्धा आपल्याला काय करता येईल, बदलता येईल. समजलं? मग येईल लक्षात, मग येईल करता. ठीक. दुसरं उदाहरण आहे सेलचं. सेल क्वांटिटी 10, युनिट प्राइस 100, फिक्स कॉस्ट प्राइस 70, व्हेरिएबल कॉस्ट प्राइस 20, आणि असं करून प्रॉफिट आपला येतोय, किती येतोय, 100. कसा प्रॉफिट काढला बघा बरं, त्याच्यावर क्लिक केलं मी. बघा B2 आणि B3 यांची टोटल यांचा गुणाकार केला, 10 गुणिले 100, बरोबर. किती झाले, 10 गुणिले 100, 1000, 1000, बरोबर. म्हणजे त्या पहिले त्या कंसात 1000 निघाले. मग दुसरा कंस जो आहे त्याच्यात काय केलं, B4 प्लस B5, म्हणजे B4 हा प्लस B5, बरोबर. आणि त्याला B2 ने गुणलं. B2 कुठे आहे, हाय, म्हणजे 70 प्लस 20 हा काय झाला, खर्च आहे त्या मालाचा. बघा 10 क्वांटिटी बनवण्यासाठी किती खर्च आहे, हे एकाच कॉस्टिंग दिलंय आपल्याला इथं. 10चं कॉस्टिंग काढायचंय तर 90 गुणिले 10 करावं लागेल, बरोबर आहे का नाही? मग 90 गुणिले 10 केल्यावर 900 रुपये व्हॅल्यू येते, आणि 900 ही 1000 मधून वजा केली आपण, असा हा फॉर्म्युला इथं आपण टाकलेला आहे बघा. येते लक्षात? आणि मग ती व्हॅल्यू काढलेली, आणि तुम्ही ही व्हॅल्यू काढताना फॉर्म्युला टाकूनच काढा, हे लक्षात घ्या. डायरेक्ट 100 टाईप करू नका. तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये मी दिलंय 100, पण 100 तिथं टाईप करायचं नाही, फॉर्म्युला काढायचा आहे. लक्षात घ्या, फॉर्म्युला काय आला. आता इथं सुद्धा तुम्हाला हा जो सेल आहे, हे जे प्रोडक्शन आपण करतो, या प्रोडक्शन वर सुद्धा आपल्याला लो बजेट सेल, मीडियम बजेट सेल, हाय बजेट सेल असं आपल्याला इथं करायचं. येईल का करता? बघा परत हे एक उदाहरण मी तुम्हाला घेऊन दाखवतोय, का तुम्ही करणार आहे, परत एकदा बघू आपण. म्हणजे तुमची पुन्हा बघा, मी जातोय व्हॉट इफ अनालिसिस मध्ये, सिनेरो मॅनेजरला मी क्लिक करतो. केलं. इथं काय करायचं, लक्षात आलं? काय करायचं, एक एक सिनेरो ऍड करायचा, 2 ते 3 सिनेरो ऍड करायचे. सेल करण्यासाठी, सेल वाढवण्यासाठी किंवा प्रॉफिट वाढवण्यासाठी वेगवेगळे सिनेरो तुम्ही तयार करणार, बरोबर. कॉस्ट कमी करणार, क्वांटिटी वाढवणार, असे वेगवेगळे, बरोबर आहे का नाही? तुम्ही कुठेही कामाला गेले तर तुम्ही ती कंपनी तुम्हाला काय टार्गेट देणार, तर तुम्ही हे सेल कसा वाढवणार, प्रॉफिट कसा वाढवणार. प्रॉफिट वाढवण्यासाठी एक तर सेल वाढवावा लागेल, कॉस्ट कटिंग करावं लागेल, या गोष्टी आहे का नाही? असे भरपूर पैलू असतात त्याच्यामध्ये. कॉस्ट कटिंग, प्रोडक्शन वाढवणं, त्या गोष्टी तुम्हाला तिथं करावं लागेल. मग त्या कुठं कुठं करायचं, कुठं कुठं कॉस्ट कटिंग करायचं, त्याच इथं सिनेरिओ 2-3 सेट करतोय आपण. मग लो बजेट, मीडियम बजेट, हाय बजेट. बरं, नुसती कॉस्ट कटिंग करून उपयोग आहे का? तुमच्या प्रोडक्शनची क्वालिटी सुद्धा राहिली पाहिजे. कॉस्ट कटिंग करून उपयोग नाही, कॉस्ट कटिंग केली तर काही विषयच नाही.
प्राइस कमी केली, हलका माल घेतला, तर मग तो विकल्या पण गेला पाहिजे, मार्केटमध्ये विकल्या पण गेला पाहिजे का नाही माल. या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो कॉस्ट कटिंग करताना. कॉस्ट वाढवली म्हणजेच काय करायचं, क्वालिटी दिली आपण समोरच्याला. काय केलं, क्वालिटी द्यायची, अजून क्वालिटी मध्ये वाढ. मग क्वालिटी मध्ये वाढ करण्यासाठी आपल्याला कॉस्ट पण वाढवावा लागेल ना थोडीशी. मग ती कमीत कमी कशी वाढेल हे पण आपल्याला, त्याचा पण आपला रिसर्च तिथं व्हायला हवा असतो. मग असे आपण 3 सिनेरिओ इथं तयार करणार आहे. लो बजेट, लो बजेट सेल, बरोबर. मग आता इथं चेंजिंग सेल, कोणकोणत्या सेलमध्ये बदल करायचा ती रेंज आपल्याला इथं द्यायची. मग मी इथं क्लिक करतो, सगळ्यात सेल सिलेक्ट करतो, फक्त कॅल्क्युलेशनची सोडून. मग तुम्ही वेळेवर एखाद्या याच्यात बदल करायचा नसेल तरी चालू शकतं. इथं ओके म्हणतो, जसंही ओके म्हटलं तुम्हाला बदल करायला आला. सेल वाढवायचा आहे का, नाही, 10च क्वांटिटी ठेवून प्राइस त्याची समजा असं करू आपण 90 करू, 90 नाही 92.5 करू, चला खूप कमी केली तरी, बरोबर 92.5 ही त्या मालाची सेल कॉस्ट ठेवू. फिक्स कॉस्ट मध्ये कुठं कटिंग करता येईल का, फिक्स कॉस्ट मध्ये तर काही कटिंग करता येत नाही आपल्याला, 70 आणि 20 तशीच राहते. ओके, मग मालाची म्हणजे सेल वाढवण्यासाठी आपण काय करतोय, त्या प्रॉडक्टची किंमत कमी करतोय. ठीक आहे, एवढंच केलं, एकच याच्यात केलं. दुसरा परत सिनेरिओ ऍड करतोय की मीडियम बजेट हाच राहील. मग मी याला काही तयार करत नाही, तो डिफॉल्ट येतोच एक, बरोबर. मग मी हाय बजेटचा करतो डायरेक्ट, हाय बजेट. याच्यामध्ये हीच सेल रेंज देणार, ओके म्हणणार. मग हाय बजेट मध्ये मी काय करतोय की इथं मालाची कॉस्ट वाढवतोय, मला विक्री वाढ म्हणजे मालाची किंमत वाढवली तरी प्रॉफिट वाढेल का नाही आपला, बरोबर आहे का नाही. मग ती एक आहे. मग फिक्स कॉस्ट कटिंग मध्ये काही फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट मध्ये काही कटिंग होत नाहीये इथं, ओके म्हटलं, बघा झालं. आता इथं मी समरीवर मी क्लिक करतो, जसंही समरीवर क्लिक करेल, ओके म्हटलं, तशी माझी इथं समरी इथं आलेली बघा. आता इथं काय झालेलं आहे, कमी ते सेलला नावं देऊन टाकलेले, सेल, परचेस, फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट, हे मी अगोदरच दिलेले होते. त्याच्यामुळे तिथं सेल ऍड्रेस न येता डायरेक्टली त्या सेलचं नाव येऊन गेलं, जे मी बदललं. ते बदलायचं कसं हे मी तुम्हाला शिकवलं मागच्या. बघ, करंट व्हॅल्यू, आता ही लो बजेटची व्हॅल्यू, मीडियम बजेटची व्हॅल्यू आली इथं. मी मीडियम बजेट देत बसलो नाही, बरं. नंतर लो कॉस्ट बजेट बघा, 10 रुपये, 92, 70 आणि 20, याच्यात प्रॉफिट आपल्याला 25 रुपये होतो, बरोबर. तुम्ही जर कॉस्ट वाढवली तर किती होतोय, 300 रुपये होतो. आता हे तुम्ही ठरवू शकता, तुम्ही ज्यावेळेस मॅनेजर पोस्टला असाल त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी, किंवा तुम्ही रिसर्च पोस्टला जिथं असाल तिथं तुम्हाला कुठं कॉस्ट कटिंग करायची, कुठं वाढवायची, हे तुम्हाला तिथं समजत असतं, आणि त्या हिशोबाने तुम्ही तिथं कमी जास्त करणार आणि तुमचा प्रॉफिट वाढवण्याचा प्रयत्न करणार. आता तुम्ही म्हणाल तर 25च येते, पण मग माझा सेल 5 पट वाढणार आहे. किती पट वाढणार आहे, 5 पट. मग 5 पट वाढला तर माझा प्रॉफिट पण वाढेल ना. मग जिथे एक वस्तू विकत होती तिथं 5 वस्तू विकणार आहे किंमत कमी केल्यामुळे. असं पण असतं ना, बरोबर आहे का नाही. मी प्रॉफिट कमी मिळवतोय, पण प्रॉफिट कमी मिळत असताना माझा सेल वाढतोय, तो किती वाढतोय, 5 पट वाढतोय. 5 पट वाढला म्हणजे दिवसाला जर एक वस्तू जात होती तर तिथं 5 वस्तू जायला लागल्या, जरी तुमचा प्रॉफिट कमी आहे तरी तुमचा प्रॉफिट रेशो वाढला ना, बरोबर ना. 10 प्रॉडक्टच्या मागे 25 रुपये वाढले, 125 रुपये तुमचे मिळणार 5 पट वाढल्यामुळे. ठीक आहे ना, येते लक्षात. मग अशा पद्धतीने हा सिनियर मॅनेजर आपलं काम करतो, जो मॅनेजमेंट ला जे काही रिपोर्ट्स आपल्याला सादर करावे लागतात प्रॉफिट वाढवण्यासाठी वगैरे, त्याच्यासाठी याचा उपयोग जनरली होत असतो. आलं लक्षात, मग येईल करता. ठीक, असे 2 सिनेरिओ तुम्हाला तयार करायला मी प्रॅक्टिकल मध्ये दिलेले आहेत. पुढे जातो. हा सगळ्यात महत्वाचा आणि खूप गरजेचा टॉपिक आहे हा. तसा सोपा आहे बघ. आता इथे मी एक डाटा तुम्हाला दिलेला आहे, लॅपटॉप 40 क्वांटिटी माझ्याकडे स्टॉक आहे, 40 क्वांटिटी, आणि $800 एका लॅपटॉपची किंमत. किती, डॉलर मध्ये किंमत दिलेली, ही रुपीज मध्ये नाही. कशात आहे, डॉलर मध्ये. मग मी त्याचं मला सांगा टोटल मला काढायची, कसं करणार बरं तुम्ही, इक्वल टू साइन देणार, क्वांटिटी इंटू
इंटूला काय वापरणार, स्टार वापरणार आणि प्राइस, बरोबर आहे का नाही. एंटर दिला, आले $32, 32,000 एवढी टोटल 40 लॅपटॉपची कॉस्ट आहे, बरोबर. आता याला मी काय करणार, कॉपी करणार. येतं ना कॉपी करता तुम्हाला इथून असं बघा, प्रत्येक गोष्टीचं आलं बघा. डेस्कटॉपचं आले $14,000, टॅबचे 5,000, म्हणजे एवढा स्टॉक माझ्याकडे शिल्लक आहे. पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क, समजलं मग इथपर्यंत. मग आता हे डॉलर मध्ये आपल्याकडे व्यवहार चालतात, कशामध्ये, रुपीज मध्ये. आजचा डॉलरचा भाव आहे ₹88.72. किती रुपये, ₹88.72. मग अशा केसमध्ये ही जी व्हॅल्यू आहे ही किती यायला पाहिजे इथं, कसं काढणार बरं, आता सांगा बरं तुम्ही कसं काढणार. म्हणजे $1 $1 परचेस करायचं आपल्याला, तर किती पैसे पे करावे लागणार आहे, $88.72. मग आपल्याला जर $800 परचेस करायचे तर तुम्हाला 800 गुणिले 88.72 करावं लागेल का नाही. मग आपण एका लॅपटॉपची काढायची का सुरुवातीला, फक्त एका, ही टोटल काढण्यापेक्षा आपण एकाची काढू. म्हणजे 800चा एक लॅपटॉप आहे का नाही, मग तो आपल्याकडे कितीला पडतो हे आपण काढू. कसं काढणार, इक्वल टू $800 गुणिले 72, बरोबर का नाही. किती रुपयाला पडतो तो आपल्याकडं, $70,976 तो पडतो, रुपीज मध्ये पडतो का नाही, रुपीज मध्ये. बघा इथं तुम्हाला हे नंबर फॉर्मॅटिंग आपण जे शिकलो होतो ते तुम्हाला द्यायचंय बरं, टाईप करताना लक्षात घ्या. हे बघा इथून आपण शिकलो होतो, नंबर फॉर्मॅट शिकलो होतो ना, इथून आपण डॉलर वगैरे ते सेटिंग करू शकतो, बरोबर. म्हणजे मी जेव्हा मी हे टाईप करेल त्यावेळेस मी इथं काय करणार, त्याला इथं डॉलर सेट करणार. बघा इथे युरो आहे, इथं हे बघा युनायटेड स्टेट डॉलर आहे, म्हणजे त्या व्हॅल्यू मी सिलेक्ट करून त्याला डॉलर मध्ये कन्वर्ट करणार, लक्षात ठेवा. आणि इकडच्या व्हॅल्यू या रुपीज मध्ये घेणार, रुपीज मध्ये सुद्धा इथूनच घेता येतं. बघा इथं आहे का रुपीज, बघा वरती इंडियन रुपीज आहे का. जर नसेल तर मोर अकाउंटिंग फॉर्मॅट्स मध्ये तुम्ही जाऊन ते निवडू शकतात, हेल करता. बर आता आता मला सांगा, डेस्कटॉपची मला व्हॅल्यू काढायची, तर मी काय करायला हवं, वर फॉर्म्युला टाकलाय तो खाली कॉपी करायला हवा, बरोबर आहे का नाही. हा करू कॉपी, बघा कॉपी केला, इथं पेस्ट करतो. काय झालं, निघाला का, बघा इथंच आपल्याला बघायचं. हा जो रेफरन्सिंग होता आपल्या फॉर्म्युल्याचा तो होता ऍब्सोल्यूट रिलेटिव्ह फॉर्मॅटिंग, रिलेटिव्ह फॉर्मॅट होता तो, रिलेटिव्ह रेफरन्सिंग. याच्यामध्ये काय झालं, इथं 32,000ला जे काही मी फॉर्म्युला टाकला, B4 गुणिले C4, बघा इथं दिसतोय आपल्याला, दिसतोय का फॉर्म्युला बार मध्ये, बरोबर. ज्यावेळेस मी तो खाली कॉपी केला इथं 14 खालच्या सेलला, त्यावेळेस त्याचा ऑटोमॅटिकली सेल ऍड्रेस बदलले, लक्षात घ्या. ऑटोमॅटिकली तिथं B4च्या जागेवर काय झालं, B5 झालं, आणि C4च्या जागेवर C5 झालं. म्हणजे त्याने जसं तुम्ही खाली जेवढं खाली कॉपी कराल तेवढे त्याने सेल ऍड्रेस बदलून टाकले. त्याने कॉलमचं नाव बदललं, सेल रोचं नाव बदललं. पण आता कॉलम सेम कॉलम मध्ये कॉपी झाल्यामुळे कॉलमचं नाव इथं बदललं नाही. ते जर बाजूला कॉपी झाला असतं दुसऱ्या कॉलम मध्ये तर झालं असतं, पण मग त्यावेळेस व्हॅल्यू आली नसते. येते का लक्षात. हा झाला रिलेटिव्ह रेफरन्सिंग. त्याच्यामध्ये तुम्ही जसं पुढं किंवा मागे खाली वर कॉपी कराल तसं सेल ऍड्रेस ऑटोमॅटिक बदलेल, बदलेल. आता इथं मला सांगा, इथं ज्यावेळेस मी हा फॉर्म्युला टाकला C4 इंटू F1, F1 इथं तो खाली कॉपी केल्यानंतर C4चा C5 झाला, झाला का, आणि F1चा F2 झाला. F1चा काय झाला, F2 झाला. तो बदलायला नको, तो F1च राहायला पाहिजे. मग त्या ठिकाणी आपण हा ऍब्सोल्यूट फॉर्मॅट वापरू शकतो. ऍब्सोल्यूट फॉर्मॅट कसा वापरायचा, आता याच्यावरच वापरतो बघा. आता या ठिकाणी मी काय करतो, ह्या एफच्या म्हणजे कॉलमचं नाव सुद्धा बदलायला नको आणि रोचा नंबर सुद्धा बदलायला नको, सेम तीच सेल आली पाहिजे. म्हणजे पुढे जरी कॉपी केलं तरी कॉलम बदलायला नको. मग त्याच्या पुढे डॉलर साइन द्यायचं. काय द्यायचं, डॉलर. शिफ्ट दाबून 4 नंबरची की एफच्या पुढे दिलं म्हणजे कॉलम बदलणार नाही, आणि 2च्या पुढे परत डॉलर साइन दिलं
म्हणजे रो नंबर सुद्धा बदलणार नाही. मी टू खालच्या याला देऊ राहिलो, मी वरच्या याला देतो बघ इथं F1, Fच्या पुढे मी डॉलर देतो आणि 1च्या पुढे सुद्धा डॉलर दिला. 1 म्हणजे काय, रोचा नंबर आहे, म्हणजे रो नंबर सुद्धा बदलणार नाही आणि कॉलम नंबर सुद्धा बदलणार नाही इकडे तिकडे कॉपी झाल्यानंतर. बघा एंटर देतो. आता मी त्याला कॉपी करतो बघा, इथं जातो, इथं कॉपी म्हटलं आणि इथं जाऊन पेस्ट म्हटलं बघा, आले का व्हॅल्यू बघा. आता इथं बघा, इथं C4 जो होता ना C4 तो बदलला, पण इथं C4 चा C5 झाला, पण F1 जसाच्या तसाच राहिला बघा. इथं F1 तसं समजलं. हे झालं रिलेटिव्ह रेफरन्सिंग. काय झालं हे, रिलेटिव्ह रेफरन्सिंग. याला एक कीबोर्ड शॉर्टकट आहे. जे आपण डॉलर दिले तुम्ही म्हणाल ते खूप अवघड वाटलं आम्हाला डॉलर देणं, मध्ये क्लिक करायला थोडंसं अवघड झालं. काही नाही करायचं, त्याच्यावर क्लिक करून F4 की दाबायची बघा. F4 F4 ने काय झालं, डॉलर कोणाच्या पुढे आला. आता पहिले मी काढून टाकतो पूर्ण. समजा असं प्लेन आहे बघा, फक्त F1 आहे डायरेक्ट. याच्या पुढे आपल्याला ऍब्सोल्यूट रेफरन्सिंग सेट करायचं, त्यावर क्लिक करायचं, त्या सेल ऍड्रेसच्या तिथं मध्ये करा, बाजूला करा, सुरुवातीला करा, कुठेही करा क्लिक, आणि F4 दाबायचं. F4 दाबताच त्याने 2 इंच्या पुढे डॉलर लावून टाकले. परत एकदा F4 दाबला, फक्त रो नंबरच्या पुढे डॉलर ठेवला, म्हणजे रो नंबर बदलायला नको, कॉलम बदलला तरी चालेल. नंतर F4 दाबला, फक्त कॉलमच्या पुढे डॉलर लावला, 1च्या पुढे लावला नाही. हे मिक्स रेफरन्सिंग आहे, फक्त एकच बदललं पाहिजे. हे बघायचंय आपल्याला पुढच्या टेबलमध्ये बघा. परत F4 दाबला, परत नॉर्मल होऊन गेलं आहे ना. मग मला आता दोन्हीला लावायचं. मी एकदा F4 दाबतो, 2 इंच्या पुढे डॉलर आला, एंटर झाला. मग मी त्याला काय करणार, कॉपी करणार इथून, आले बघा व्हॅल्यू इथं आली, समज. तर ही आता ही व्हॅल्यू जी आहे ही काढायची. 32,000 गुणिले 88.72 करायचंय तुम्हाला ऍक्च्युअली, लक्षात घ्या. मग मी करून टाकतो 32 गुणिले, मग 32 कोणत्या कॉलम मध्ये, डी मध्ये, मग इथं सी चा डी करतो फक्त, झालं. आणि हे खाली कॉपी करतो. मी फक्त तुम्हाला पटकन लक्षात यावं म्हणून एका सिंगल लॅपटॉपचं किंवा सिंगल डेस्कटॉपचं व्हॅल्यू काढून दाखवली. आलं लक्षात. मग रिलेटिव्ह रेफरन्सिंग काय अवघड आहे का. कुठं वापर करायचा त्याचा, तर अशा ठिकाणी एखादी सेल फिक्स राहणार आहे तो सेल ऍड्रेस, तर त्या ठिकाणी तुम्हाला तो वापरावा लागेल. आता बघा इथं मिक्स रेफरन्सिंग, मिक्स रेफरन्सिंग. आता मला काय करायचं, 11चा पाढा तयार करायचा, 12चा पाढा तयार करायचा, 14चा करायचा. पाढे पण तुम्हाला ह्याच्यात तयार करायचे. कसे तयार होणार आहे, 11 गुणिले 1 पहिले 11, 11 गुणिले 2 22, बरोबर आहे का नाही. होईल का नाही तयार. मग असं 11 गुणिले 3 म्हणजे याचा गुणाकार करीत चालत, ह्या सेलचा आणि ह्या सेलचा. ओके, मग मी करतो इक्वल टू 11 गुणिले 1 मायनस आला, बर मायनस काढून बघ. आता याला मी कॉपी करतो खाली, दुसरं झालं 11 दुनी 22, पण 11 3 66 झालं. का बरं असं झालं बघा. पहिली सेल ज्यावेळेस मी कॉपी केली खाली, ती आहे I3 आणि H4 पहिली, बरोबर ना. मी कॅल्क्युलेशन जे टाकलं ते I3 गुणिले H4 च टाकलं, दिसतंय का इथं बघा, दिसतंय ना. आता मी त्याला खाली आलो बघा, खाली आलो, तिथं काय झालं, I4 H5 म्हणजे रो नंबर बदलला. I4 गुणिले H5 कोणता आहे बरं, I4 बघा बरं, I4 कोणता, हा बघा हा 4. 11 गुणिले 2, 11 गुणिले 2 किती झाला, 22 झाला. इथं बरोबर आला. आता इथं कॉपी करताना तो काय झाला, I5 झाला बघा, म्हणजे I5 म्हणजे हा झाला, गुणिले 3, 22 गुणिले 3 66 होणार ना. म्हणजे थोडक्यात I5 जो आहे, म्हणजे हा जो I आहे याचा सेल ऍड्रेस, म्हणजे जो आपण I3 जो घेतलाय, तिथं आपले रेफरन्सिंग कोणतं घ्यायला लागेल आपल्याला,
ऍब्सोल्यूट रेफरन्सिंग घ्यावं लागेल, म्हणजे तिथं डॉलरचा वापर आपल्याला करावा लागेल. मग मी I3च्या तिथं क्लिक करतो आणि F4 दाबतो. बघा I4च्या तिथं डॉलर बघा इथं आला का, बघा लक्षात घ्या, आलाय ना. आयच्या पुढे डॉलर आणि 3च्या पुढे डॉलर, एंटर देतो. आता मी कॉपी करतो त्याला, आला. प्रत्येक ठिकाणी तुम्ही फॉर्म्युला टाकू शकता का? नाही, त्याला कॉपीच करणं योग्य आहे. म्हणजे तुमचा वेळ वाचतोय, बरोबर आहे का नाही? वेळ वाचतो, वाचला वेळ. आता आपल्याला इथं फॉर्म्युला टाकलेलाच आहे ना, हा फॉर्म्युला इकडे पण कॉपी करू ना, 12 गुणिले 1 असं होईल ना ते. मग बघा मी इथं याला कॉपी करतो, इकडं कॉपी केलं, इथं पेस्ट केलं. बघा इथं सेल ऍड्रेस काय आहे बघून घ्या बरं, I3 आणि H4. काय I3H4 इथं कॉपी केल्यावर तो काय होतोय बघा, 121 झाला. 12 यायला पाहिजे होतं, ते 121 आलं. का बरं आलं? तिथला सेल ऍड्रेस बघा, I3 तर फिक्स आहे, म्हणजे वरचा हा फिक्स राहिला. I3 म्हणजे हाच आहे ना I3, आणि दुसरा सेल ऍड्रेस काय आला, I4 आला. I4 कोणता, I आणि 4, हा बघा हा आला. म्हणजे याचा आणि याचा गुणाकार केला त्याने, 11 गुणिले 11 किती झाले, 121, बरोबर आहे का नाही? हे हा सेल ऍड्रेस यायला पाहिजे होता का, मला सांग. आणि हा बदलायला पाहिजे होता ना, त्याने तो I3च राहिला. I3 का राहिला माहिती का, त्याला आपण ऍब्सोल्यूट केलेलं आहे. ऍब्सोल्यूट केलेलं असल्यामुळे तो बदलला नाही. पण लक्षात घ्या, ऍब्सोल्यूट मध्ये मिक्स रेफरन्स, म्हणजे खाली कॉपी करताना फक्त रो नंबर बदलला पाहिजे, रो नंबर बदलायला नको, आणि इकडे कॉपी करताना कॉलम नंबर बदलायला नको, असा फॉर्म्युला आपल्याला टाकायचा आहे. म्हणजे इथं आपल्याला काय करायला पाहिजे होतं माहिती का, या पहिल्या ह्याच्यामध्ये रो नंबर बदलायला नको. मग परत एकदा F4 दाबतो, म्हणजे मी रो नंबरच्या पुढे डॉलर देतो. कॉलम नंबरच्या पुढे डॉलर दिला का इथं नाही, कॉलम बदलला पाहिजे, ते बाजूला कॉपी केलं. आणि या पुढच्या Hच्या याच्यामध्ये मी कॉलम नंबरच्या पुढे डॉलर देतो. बघा F4 एकदा दाबला, दुसऱ्यांदी आणि तिसऱ्यांदी. बघा डॉलर कोणाच्या पुढे दिला इथं, H म्हणजे कॉलम नंबरच्या पुढे दिला डॉलर, झालं. आणि आता मी याला कॉपी करतो, बघा कॉपी केलं, इकडे पेस्ट केलं, झालं का, 12 1 12. आता खाली कॉपी करा बरं, बघा 12चा पाढा तयार. याला कॉपी केलं, इकडे पेस्ट केलं, हे बघा 13चा पाढा तयार आहे का, 14चा पाढा तयार. तुम्हाला पाहिजे ते पाढे इथं तयार करून घेता येतील. इथं फक्त वरती नंबर बदलायचे. तुम्हाला 21चा पाहिजे, इथं 21 केला, इथं 22 केला, इथं 23 केला, इथं 24 केला. इतक्यात एका मिनिटात लगेच पाढे बदलले का नाही? तुम्हाला जो हवा तो 2चा पाढा पाहिजे, इथं 2 करा, 2 3 4 5. समजलं? इथं काय वापरलं फॉर्म्युल्यामध्ये, मिक्स रेफरन्सिंग वापरलं. इथे एक एकच, म्हणजे पहिल्या ज्यावेळेस तो खाली कॉपी होईल त्यावेळेस रो नंबर बदलायला नको पहिल्या ह्याच्यामध्ये, आणि उजवीकडे कॉपी होईल त्यावेळेस कॉलम नंबर बदलायला नको. म्हणून आपण पहिल्या ह्याच्यामध्ये पहिला जो आहे I3 जो आहे त्याच्यात रो नंबर फिक्स केला, आणि H4 मध्ये कॉलम नंबर फिक्स केला. आलं लक्षात? येईल करता मग, समजलं का? काय डोक्यावरून गेलं? बघा करून बघा, प्रॅक्टिस केल्याने तुमचं होईल, बरोबर. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस केल्याने होईल. नाही झालं तर आपण परत सांगू, तो काय भाग नाही. अशा पद्धतीने हे ऍब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह रेफरन्सिंग आपल्याला बघायचंय. आणि या पद्धतीचा डाटा तुम्हाला तिथे दिलेला आहे, तुम्हाला कॅल्क्युलेशन तुम्हाला काढायचंय, आणि इथून पुढे कायम लागणारे बरं हे ऍब्सोल्यूट रिलेटिव्ह, लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्याच्याकडे छान लक्ष द्या. म्हणजे डाटा एकदम सोपा वाटला आपल्याला, तो पाढा तयार करायचा आहे, सोपा वाटला. याच हे गुणले हे केलं का झालं काम, बरोबर ना. पण ज्यावेळेस त्याला कॉपी केलं त्यावेळेस आपलं डोकं चालायचं बंद झालं, बरोबर आहे का नाही? तर बघा, प्रॅक्टिस करा, अडचण आली तर आपण परत सांगू, तो काय भाग नाही. ठीक आहे. मग आता मी हे फाईल पहिले सेव्ह करतो. फाईल सेव्ह करायची मला, फाईल सेव्ह म्हटलं, ब्राउज पुढे सेव्ह करायची, तर माझी डॉक्युमेंट फोल्डर मध्ये मी सेव्ह करतोय. तिला नाव देतोय IDL-09 आणि सेव्ह म्हटलं. बघ
सेव्ह म्हटल्यानंतर फाईल सेव्ह झाली आणि ती मी क्लोज करतोय. तर आज आपण काय काय बघितलं तर सिनेरो मॅनेजर जो मॅनेजमेंटसाठी त्याचा रिपोर्ट तयार करण्यासाठी उपयोग होईल. प्रोडक्शन जे होतं त्या प्रोडक्शनच्या याच्यावर ज्या कॉस्टिंग असतात त्या कॉस्टिंगशी रिलेटेड हा रिपोर्ट आपला जनरेट होतो इथं. टेक्स्ट टू कॉलम कमांड बघितली जी फ्लॅश फिल सारखीच होती है ना. त्याच्यानंतर रिलेटिव्ह रेफरन्सिंग, ऍब्सोल्यूट रेफरन्सिंग आणि मिक्स रेफरन्सिंग म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये त्याचा वापर कसा करायचा ते आपण बघितलं. डायरेक्ट आपण मॅन्युअली सुद्धा डॉलर टाईप करून सुद्धा कॉलम नंबर किंवा रो नंबर फिक्स करू शकतो. ऍब्सोल्यूट रेफरन्सिंग म्हणजे काय तर कॉलम आणि रो दोन्ही फिक्स करणं. मिक्स रेफरन्सिंग म्हणजे काय तर एक पहिल्या सेल मधला एक कोणता तरी कॉलम फिक्स करणं किंवा दुसऱ्या सेल मधला रो फिक्स करणं आहे ना. एकात कॉलम होईल दुसऱ्यात रो होईल किंवा पहिल्यात कॉलम रो होईल दुसऱ्यात कॉलम होईल फिक्स. आलं लक्षात. म्हणजे जो फिक्स करायचा त्याच्या पुढे डॉलर द्यायचा आपल्याला. कॉलम फिक्स करायचा तर कॉलमच्या नावापुढे डॉलर आला पाहिजे. रो फिक्स करायचा आहे तर रोच्या नावापुढे डॉलर आला पाहिजे. समज अशा पद्धतीने आपण हे बघितलं. प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला काय प्रॅक्टिकल दिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला रिपोर्ट 2 डाटावर जनरेट करायला लावलेले आहेत सिनेरो मॅनेजरचा उपयोग करून. नंतर मग हा एक रिपोर्ट आहे. याच्यामध्ये आपल्याला ऍब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह रेफरन्सिंग तुम्हाला करायचंय. टाईप करताना थोडंसं छान फॉर्मॅटिंग पण तुम्हाला करायचंय लक्षात घ्या. आणि ती पण तुमची सवय राहते. नुसता डाटा टाईप करणं करायचा नाही. व्यवस्थित त्याची कॉलम विड्थ वगैरे छान घ्यायची आहे. इथं आपण नंबर फॉर्मॅटिंग सुद्धा आपल्याला आलंय. इथं डॉलर साईन आपल्याला सेट करायचा आहे नंबर फॉर्मॅटिंग मधून. एका ठिकाणी आपल्याला रुपीज साईन सेट करायचा आहे. हे पण तुमचं आलेलं आहे. ठीक आहे. आणि ती फाईल तुमचं नाव आणि 8 नंबरने काय करायची सेव्ह करायची. ठीक आहे. आज आपण इथं थांबतोय.